नाही, आता त्यांचे उमेदवार जर तुम्ही पाहिले महाविकास आघाडीचे, एक तर पूर्ण पॅनल होऊ शकला नाही, याच्यामध्येच त्यांचा पराजय त्यांनी स्वीकारला पाहिजे, हा मुद्दा क्रमांक एक. आज महाविकास आघाडीचे नेते जे त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नारळ फोडतायत. नारळ फोडत अडचणी, नारळ 5 रुपयाला येते, पण गोणीभर नारळ मिळतात. अरे बाबा, तुम्ही 1.5 वर्ष झाले निवडून आलेला आहात या लोकसभा क्षेत्रामध्ये, तुम्ही नगर शहरामध्ये केलेलं एक काम सांगा. तुम्ही आज जनतेकडे मतदान ज्या आधारावर मागायला गेलं, माझी खासदार असून देखील आमदार असतील, मी असेल, आम्ही एकत्रितपणे माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 80 कोटी कामं मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही करून दाखवले. तर नारळ फोडा, प्रचार करा, पण लोकांना आता हे कळलेलं आहे की विकास जर पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आणि लोक याचाच परिणाम आहे खरं, की महाविकास आघाडीचा पॅनल होऊ शकला नाही. कोणी कोणचंही चिन्ह घेऊन उभं आहे. निम्मे लोक जे तिथं उभे होते हे नाईलाजाने तिथं उभे राहिलेले आहेत. त्यापैकी अनेक लोक संपर्क करतात, पण आता आम्ही म्हटलो आता किती लोकांशी संपर्क करायचा, परत आरोप प्रत्यारोप होतो, कसं बिनविरोध झालं, कसं काय झालं. त्यापेक्षा म्हटलं बाबा सगळ्यांनी निवडणूक लढा, निवडणुकीनंतर आपण भेटू. हा हे वातावरण अहिल्यानगर शहरामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतंय, की कुठंही स्पर्धात्मक वातावरण अजिबात आढळून येत नाही.